सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, जागतिक आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 8 ऑगस्ट, ऑप्शन बी 7 ऑगस्ट, ऑप्शन सी 13 ऑगस्ट, ऑप्शन डी 9 ऑगस्ट। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। जो उत्तर जागतिक आदिवासी दिन म्हणून 9 ऑगस्ट दिवस साजरा होतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 32, ऑप्शन बी 36, ऑप्शन सी 40, ऑप्शन डी 12। उत्तर महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्हे आहेत, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, सूर्याभोवती परिभ्रमण करणारा एकूण ग्रह किती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 8। तर सूर्याभोवती परिभ्रमण करणारे एकूण ग्रह 8 आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सातारा, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी कोलकाता। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 8। याचं उत्तर महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग 7 आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, महाराष्ट्रात पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सातारा, ऑप्शन बी सांगली, ऑप्शन सी सोलापूर, ऑप्शन डी कोल्हापूर। याचं उत्तर महाराष्ट्रात पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पहिला, ऑप्शन बी तिसरा, ऑप्शन सी दुसरा, ऑप्शन डी चौथा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, महाराष्ट्राचा RTO कोड कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए PQ, ऑप्शन बी H3, ऑप्शन सी N2, ऑप्शन डी MH। उत्तर महाराष्ट्राचा RTO कोड MH आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, संविधानाने मान्य केलेले भारतीय भाषा किती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 24, ऑप्शन सी 22, ऑप्शन डी 11। याचं उत्तर संविधानाने मान्य केलेल्या भारतीय भाषा 22 आहेत, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, महाराष्ट्रात शनिवार वाडा कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी सांगली। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब हे नक्की करून घ्या। तर महाराष्ट्रात शनिवार वाडा पुणे जिल्ह्यात आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी सोलापूर, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी सातारा। तर उत्तर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी
कोल्हापूर, ऑप्शन डी रायपूर। तर याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्याची राजधानी रायपूर आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 13 आहे, एका बिंदूने किती रेषा काढता येतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 4 ते 1, ऑप्शन बी 3 ते 2, ऑप्शन सी 2 ते 3, ऑप्शन डी अनंत। ह्याचं उत्तर आहे एका बिंदूतून अनंत रेषा काढता येतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 14 आहे, कच्चे तेल पिल्यास कोणता आजार होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए घशाचे आजार, ऑप्शन बी पोटाचे आजार, ऑप्शन सी हृदयाचे आजार, ऑप्शन डी मूळव्याधाचे आजार। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर आहे कच्चे तेल पिल्यास घशाचे आजार होऊ शकतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए, जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, नाईल नदी किती देशातून वाहते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 9, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 5। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।